नांदेडमध्ये 27वी भव्य चालण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न. विजेत्यांना मोबाईल फोन बक्षीस. नमस्कार, नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सुदृढ आरोग्याचा संदेश देणारी 27वी भव्य चालण्याची स्पर्धा बुधवारी 24 रोजी सकाळी 6 वाजता श्रीराम सेतू गोवर्धन घाट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. भाजपा महानगर लॉयन्स क्लब सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला नांदेडकरांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर कविता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. अमरनाथ यात्रेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून यात्रेकरूंनी यात प्रामुख्याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माध्यम प्रतिनिधी संघ एकूण 11 गटात 2 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा पार पडली. वेळेवर आलेल्या पहिल्या 200 स्पर्धकांना आकर्षक टी शर्ट देण्यात आले. 11 गटातील प्रथम विजेत्यांना मोबाईल फोन तर पहिल्या 3 विजेत्यांना स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर स्वयंसेवकांच्या टीमने चोख नियोजन केले होते. मैं स्नेहलता जायसवाल हूँ। बेसिकली मैं रहने वाली हैदराबाद की हूँ, लेकिन इनके इतने कार्यक्रम होते हैं हर साल में, इसलिए मैं हैदराबाद छोड़ के नांदेड़ शिफ्ट हो गई हूँ कि इनके साथ थोड़ा सा सौभाग्य हमको भी मिले। इनके पूरे साल भर में एक से बढ़कर एक कार्यक्रम होते हैं, जिसकी तो मैं गिन नहीं सकती, लेकिन उसको अटेंड जरूर करती हूँ। अभी उनके इतने कार्यक्रम, और वो भी सब पूरे समाज के लिए होते हैं और समाज की सेवा की भावना से करते हैं। और ये जो कार्यक्रम किया गया है आज का, खास महिलाओं के लिए है और जो स्त्री पुरुष छोटे बड़े सभी के लिए किया गया है। और इसी बहाने घर में औरतें जो अमरनाथ जा रहे या नहीं जा रहे उसका सवाल नहीं है, लेकिन वो लोग भी आकर ये प्रोग्राम अटेंड कर रहे हैं और उनमें भी एक उत्साह और एक जोश है ना उत्पन्न होता है। इसी बहाने से सभी तरह के आज का कार्यक्रम बिल्कुल बहुत ही अच्छा हुआ, एकदम शानदार हो गया। धन्यवाद। आज अमरनाथ यात्रा संघातर्फे 27वी चालण्याची जी स्पर्धा घेतलेली आहे, त्यामध्ये सर्व खुला गट, महिला गट, पुरुष हे अतिशय चांगल्या प्रकारे सहभागी घेतात आणि त्यांचा हा उल्हास बघून सर्व नागरिकांना, नांदेडच्या सर्व नागरिकांना खूप म्हणजे आनंद होत आहे. आणि ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे प्रत्येक उपक्रम हे अतिशय चांगले घेतात. या उपक्रमामध्ये त्यांनी पुरुष असो की महिला असो की सर्वसामान्य गटातील सर्वांना त्यांनी घेऊन चालतात. तर हा उपक्रम नेहमी ते यशस्वी करतात. मी त्यांना सांगू इच्छिते की पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि अमरनाथ यात्री संघाला सुद्धा मी शुभेच्छा देते. धन्यवाद. मागील अनेक वर्षापासून नांदेड येथील कर्मयोगी समाजासाठी भूषण असणारे दिलीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम चालू असतात आणि चालू आहेत आणि अखंडितपणे ते चालू आहेत. मग कायापालट असो किंवा भाऊचा डबा असो किंवा उन्हाळ्यामध्ये गोरगरिबांकरता चप्पल शूज याचा वाटपाचा कार्यक्रम असो की हिवाळ्यामध्ये ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असो, पावसाळ्यात छत्री वाटपाचा कार्यक्रम असो, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम भाऊ धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर घेत असतात. ही आमच्याकरता अभिमानाची बाब आहे. तसेच मागील 27 वर्षापासून चालण्याच्या स्पर्धा म्हणतात ना की पहिला सुख निरोगी काया. आपली जर काया, आपलं शरीर स्वस्थ असेल तर सगळ्या प्रकारचे सुख आपण उपभोगू शकतो. अमरनाथ यात्रेकरूंसाठी तसेच सर्वांसाठी ही चालण्याची स्पर्धा भाऊ नेहमीच मागील अनेक वर्षापासून इथे आयोजित करतात. खरोखर भाऊ आपल्या नांदेड करता एक भूषण आहेत. जरी ते दुसऱ्यांना नांदेड भूषणाचा पुरस्कार देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, स्वतःच ते भूषण आहेत, याचा आम्हाला गर्व आहे. मी भाऊंच्या पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो व अमरनाथ यात्रेकरता शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.